सप्तपदी. आज मी खरंच खूप आनंदात आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. यापूर्वी कथासंग्रह तयार करायला मला 2-2 वर्ष लागायची, पण तू ते काम काही महिन्यातच करून दाखवलंस. मी काय केलं? जे काही होतं ते फक्त मार्गी लावलं. ते महत्वाचं नाही का? उगाच शिष्टपणा दाखवू नकोस. मनापासून बोलतोय. बरं वाटलं. येतो मी. डबा घेऊन जा, नीट खा. हो, आणि तूही डॉक्टरकडे जा, नाही तर मी येऊ का? नाही, मी बघते. काळजी घे स्वतःची. माझी काळजी मलाच घ्यावी लागणार ना. येतो. थँक्स. तुम्हाला सांगतो प्रोफेसर, आमच्या मोहिनीचा स्वभाव आहे ना, तो असाच आहे. म्हणजे एकदा का तिने एखादी गोष्ट मनावर घेतली ना, की ती पूर्ण केल्याशिवाय काही ती राहत नाही. अर्थात तीच कशाला हो, प्रत्येक माणसाच्या बाबतीत ही गोष्ट लागू पडते. एकदा का तुम्हाला तुमच्या स्वप्नातला, तुम्हाला हवा हवासा वाटणारा, तुमच्यावरती प्रेम करणारा असा जोडीदार तुम्हाला मिळाला की मग ते म्हणतात ना, मनाला थांबवणं मुश्किल असतं. खरंय खरंय डॉक्टर. नशीबवान आहे मोहिनी आणि खूप नशीबवान आहे भास्कर. दोघांना एकमेकांवर प्रेम करणारा जीवाभावाचा जोडीदार मिळाला. नशीब म्हणतात ना, भाग्यात असावं लागतं प्रेम. खरंय. बाय द वे, तुमच्या त्या कथालेखन स्पर्धेचा निकाल लागला का हो? नाही, खूप प्रतिष्ठित स्पर्धा आहे ना ती. हो. मग गुड न्यूज. नाही, म्हणजे मला नाही मिळालं अवॉर्ड. हॅट्रिक गेली म्हणायची. हो, सो सॅड. सॉरी. नाही म्हणजे तुमच्यापेक्षाही कोणी चांगला लेखक आहे म्हणायचा. काय, कुणाला मिळालं बक्षीस? एक लेखिका आहे, नाव नाही विचारलं. कम ऑन प्रोफेसर, बी स्पोर्ट्स. हो, अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही त्या स्त्री लेखिकेचं. नाही नाही, आत्ता ताबडतोब फोन करा आणि विचारा त्या लेखिकेचं नाव काय आहे ते. प्लीज प्लीज. ओके. हॅलो दळवी साहेब, माधव अभ्यंकर बोलतोय. अहो, पुरस्कार मिळवणाऱ्या बाईचं नाव तरी सांगा. काय खरंच? हा, अच्छा. हो, पण अच्छा, हां, ठीक आहे, ठेवतो. काय प्रोफेसर, काय काय झालं? कुणाला मिळालं बक्षीस? बक्षीस मिळवणाऱ्या बाईचं नाव आहे हा, विद्या माधव अभ्यंकर. काय?
काय झालं प्रोफेसर? आज आज 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने म्हणजे? येतो डॉक्टर, मी प्लीज एक्सक्यूज मी येतो. प्रोफेसर, सहा महिने? विद्या, विद्या, अगं विद्या गेली कुठे? तीर्थस्वरूप माधव यांस आपल्यात एक अलिखित करार झाला होता 6 महिन्यांचा. या 6 महिन्यात मला माझं स्थान तुमच्या मनात, हृदयात आणि घरात निर्माण करायचं होतं. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले, पण तुमचं मन जिंकायला मी कमी पडले असे. काल रात्री 6 महिने पूर्ण झाले. मी डिवोर्स पेपरवर सही केलेली आहेच. तुम्ही मोकळे झालात. मुंबईतल्या सहवासात मात्र छान वाटलं. मी तुमचं शुभ चिंतते. आजपासून आपल्या वाटा वेगळ्या झाल्या, म्हणजे तुमची वाट वेगळी झाली. तब्येतीला जपा. अर्थात तुमची काळजी घेणारी सुंदर सुशिक्षित दुसरी कोणीतरी येईलच. मी गावंढळ काय सांगणार. मी घर सोडून जाते. विद्या. हे काय घडलं माझ्या हातून? मी ओळखलंच नाही माझ्या बायकोला. स्त्री मनाचा मी अभ्यासक, बायकोचं मन समजू शकलो नाही. मी खूप केलं विद्याने माझ्यासाठी. अपमान कुचंबणा सहन केली. वाईट वागलो मी, खूप वाईट वागणूक दिली. काय करू? नाही, विद्याशिवाय मी जगू शकणार नाही जगू शकणार. आई बाबा नमस्कार करतो. सुखी राहा. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अच्छा, म्हणजे सगळे आशीर्वाद फक्त सुनेलाच? मला अरे तसं नाही रे, पण सुरेख आहे हा म्हणजे सून. मग मी बोललो होतोच. चला, छान झालं. आता गावात राहून काहीतरी व्यवसाय करायचा. नाही बाबा, मला त्याविषयीच तुमच्याशी बोलायचं आहे. हा, गावात राहायचं नाही, मी दिल्लीला जाणार आहे. मला तिकडे नोकरी लागली आहे. विद्याचं आई, सगळं होईल व्यवस्थित. मुळातच विद्या स्वभावाने इतकी छान आहे. माधव अगदी स्वतःहून धावत जाईल तिच्याकडे. मला खात्री आहे एक ना एक दिवस या सगळ्याची माधवला नक्कीच जाणीव होईल. लवकरच ते दोघं एकत्र येतील सुद्धा. देव करू आणि तसंच हो. काका, अरे माधव, तू कसं काय? घटस्फोटाच्या कागदपत्रावर विद्यानी सह्या केल्या ना, आता कशाला त्रास देतोयस तिला? तसं नाही. हे घर का एवढं सजवलं गेलं? विद्या लग्न करते. काय? लग्नाची तयारी करते. असं कसं लग्न करू शकते ती? विवाहित असताना दुसरं लग्न कसं काय? विद्या, विद्या. गुरुजी आवरा लवकर, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. बाबा, हा, सुखी राहा. अरे प्रोफेसर, तुम्ही इकडे कसे? नाही म्हणजे असल्या गावखेड्यात तुमचं कसलं काम? बाबा हे
लग्न कोणाचं? आपली विद्या काय? कुणाचं का असे ना, तुमचं काय त्याच्याशी? घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्यात ना मग. विद्या कुठे आहे? विद्या, कोण? विद्या. हा आले आले. अरे प्रोफेसर, हे तू अशी नटलेली काय आहेस? अहो लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय ना, मला तयार व्हायला नको? कशी दिसतेय मी? वेळ लागले काय तुला? लग्न फक्त एकदाच होतं सुसुरूत घरातल्या मुलीचं. हे अहो काय आहे, नवऱ्यानं जर घटस्फोट मागितला ना तर मग उपाय गुरुजी आवरा तुमचं. कसला आवरण नाही मागणार ना घटस्फोट. चूक झाली माझ्या हातून बाबा. वाटल्यास घटस्फोटाचे पेपर्स फाडून टाकीन मी मुंबईत. विद्या तू चल माझ्याबरोबर मुंबईत. मी चुकलो, गाढवपणा केला, तुला त्रास दिला मी. मला क्षमा कर विद्या प्लीज. माधवा आता उशीर झालाय रे, निघा तुम्ही निघा. हा? मी काय म्हणतो, नाही निघणार मी बाबा. निघालो तर मी विद्याला घेऊन जाईन परत. विद्या हवं तर मी तुझ्या पाया पडतो, पण असू दे असू दे. गावढळ मुलीचे पाय काय धरणार नाही. गावढळ आडणी ती गावंढळ नाहीये. तिला शासनाचं उत्तम कथेचं बक्षीस मिळाले. आणि त्याहीपेक्षा पूर्वी माझ्या मनात विद्याबद्दल चुकीची धारणा होती. माझी चूक झाली विद्या, मला खरंच क्षमा कर. तू येशील माझ्याबरोबर मुंबईत? बाबा माझी विद्या मला परत द्या. विद्या तुम्ही म्हणाल तसं. माधव वेळा. अरे विद्या कशाला लग्न करेल मूर्खा. ती तुझीच आहे, तुझीच होती. फक्त तू कधीही तिचा नव्हतास. पण हे लग्न लग्न अनुराधाताईंचं अविनाश बरोबर. काय? अनु लग्न करते? अविनाश करतोय तिच्या बरोबर? म्हणजे एका विधवेशी? हो, काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. अविनाश मला भेटला आणि मग मी, हा काय तमाशा आहे अविनाश, ह्यांना भेटायला तू मुंबईला का गेलास? तुझ्या या सगळ्या मूर्खपणामुळे माझ्या सासूबाईंचा जीव गेला. का केलंस तू हे सगळं? कारण विद्या, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे ग. मी तुझी होणारी तगमग नाही बघू शकत. त्या माधवशी लग्न करून तुझा होणारा मनस्ताप मी नाही बघू शकत विद्या. आणि तुला सतत छळणाऱ्या त्या माधवला मी एके दिवशी संपवीन. त्यांच्या केसालाही तू धक्का लावू शकत नाहीस, कारण त्याआधी मी तुझा जीव घेईन. माझ्या सासरी मला जो काही त्रास झाला किंवा जो काही त्रास होतोय ते मी माझं बघून घेईन ना. माझा जीव गेला तरीही मी तिथेच राहणार आहे, कारण माझं प्रेम आहे ह्यांच्यावर. आणि तुझं प्रेम आहे ते घातकी आहे, मला त्रास देणार आहे. तुला त्रास होईल असं मी काही कधी करेन का ग? सांग ना. पण मग हा सगळा वेडेपणा थांबव ना. आणि जर माझ्यावर खरंच प्रेम करत असशील तर माझी एक विनंती ऐकशील? हे बघ विनंती करू नकोस. तुला काय वाटेल ते माग, पण तू आनंदी राहणार असशील तरच मी ते करेन. आणि नंतर शब्द फिरवलास तर? नाही, तसं नाही होणार. काय वाटेल ते झालं तरी मी माझा शब्द पाळेन. बोल. काही नाही, काहीतरी पुण्याचं काम कर, माणसासारखं वाग. माझ्या नंदेशी
अनुराधाशी लग्न करशील? मी हे बघ अविनाश, मी तुला विनंती विनंती करू नकोस, पण तू आनंदात राहावीस म्हणून मी वाटेल ते करायला तयार आहे. मी अनुराधाशी लग्न करायला तयार आहे. हो. अविनाश लग्नाला तयार झाला आणि आज आता लग्न आहे. विद्या, जे तू केलंस ते खरं तर मी करायला हवं होतं. अनु आहे कुठे? अरे अनु, अनु, हे राहू दे, राहू दे. अनु, विद्याने तुला नवीन आयुष्य दिले. खुश आहेस ना? अविनाश भाऊ, माझ्या बहिणीची काळजी घ्या. तिला सुखी ठेवा. मी माझ्या कर्तव्याला नाही चुकणार. मी सुखात ठेवेन तिला. थँक्स. चला मग विधी सुरू करूया. हो. भटजी भाऊ, वा सुरू. कन्यादान बाबा मी आणि विद्या करणार. हो, मी आलोच तयार. विद्या, जिंकलीस पुरी. सुखी राहा. चल ये विद्या, लवकर चल, उशीर झाला आपल्याला. वेळ आहे हो अजून. अगं कुठे वेळ आहे? ट्रेनची वेळ झाली. बरं एक मिनिट. बाबा काळजी घ्या, औषधं वेळेवर घ्या, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका बर. आणि धावपळही करू नका. हो हो. अगं चल आता लवकर. चला भाऊ, येतो. एक मिनिट. अनुराधाताई, छान संसार करा आणि बाबांकडे लक्ष असू द्या. हो ग बाई. अगं तिचं असतंच लक्ष. आणि आता मी येईन ना महिन्यातनं 1-2 वेळा मस्त गावचा पाहुणचार घ्यायला, मोकळ्या हवेत फिरायला. काय बाबा? हो हो. चल निघूया. अरे थांब जरा रे. केवढी खाई सतत आपलं बायकोच्या मागे 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 मागे. काही नाही बाबा, खरंच उशीर होते. बघा ना किती वेळ हो, झाला. आलं लक्षात आलं. आणि हो बाबा, तुम्हाला मी काय सांगतो, त्यातले 10 महिने तुम्ही मुंबईत राहायचं, त्यात तुमचं अजिबात मत नको आहे मला बाबा. ये जरा अंदर ना. बाळा, आता खऱ्या अर्थानं याच्याकडे लक्ष तुला द्यायची वेळ आलेली आहे. चला चला चला, ओरडाआरडा करेल तो. चला पिछे डाल देना. चला लवकर. चला बाबा, येतो. किती उतावळेपणा करताय. थांबा की जरा. उतावळेपणा बाई, नाही, बाई, ट्रेन बाई. जायची ना. बरं पर्स पकडा. नमस्कार करते. चला. सुखी राहा. अष्टपुत्र सौभाग्यवती. येतो. अच्छा काका, चल गं, अनु. चल ना आता लवकर. हो येते. नाही, ट्रेन चुकायची ना उगाच. चल बस. पुढच्या महिन्यात या मुंबईत. मी येतो नाही यायला. चल सर. काळजी घ्या. हो हो पत्रे टाका, वेळेवर खा. हा हो. सावकाश जा रे बाबा. शुभास्ते पंथाना. देवा, माझ्या सुनेला खूप सुखी कर. आणि माझ्या मुलीलाही